प्रेक्षकांना तुझं बालपण कसं गेलंय, कुठून सुरुवात झाली तुझ्या बालपणाची आणि लहानपणी सारंग कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे कारण लहानपणी मला आत्ता नुकतं आपण लहानपणी समजत नाही आपण कसं जगतोय ते, पण मोठे झाल्यावर आपण त्याच्याकडे वळून बघतो तेव्हा आपल्याला कदाचित त्यात उत्तरं सापडतात की आपण असे का झालो ते. तर माझं बालपण जे आहे ते खूप घरं बदलण्यात गेले खरं तर. मी इतकी घरं बदलली आहेत लहानपणी. मी आत्तापर्यंत मी आणि पॉला त्या दिवशी मोजत होतो, मी माझ्या आयुष्यात 19 घरांमध्ये राहिलोय वेगळ्या वेगळ्या. सिरियसली? तर हो कारण आम्ही आधी वाड्यात राहायचो, मग वाडे पाडले गेले म्हणून आम्हाला एक पर्यायी जागा देण्यात आली. मग ती बिल्डिंग सोडून पुन्हा वाडाचा तयार झाली बिल्डिंग म्हणून त्या बिल्डिंगमध्ये गेलो. मग पुन्हा आम्ही दुसरीकडे बाबांच्या काही कामामुळे शिफ्ट झालो. असं करत करत मी जवळपास लहानपणीच 11 ते 12 घरांमध्ये राहिलो होतो. त्यामुळे जसे इतर लोकांना मित्र हे त्या सोसायटीतले असतात, त्या शाळेतले असतात, तसे नसून माझे गावभर मित्र होते. जिथे जायचो तिथे नवीन मित्र मैत्री व्हायची, मग ते कनेक्ट. त्याच्यामुळे माणसांमध्ये रमणं हा एक म्हणजे एक भाग झाला जगण्यातला. आणि जितकी गावं तितक्या गोष्टी आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक आता मी मध्ये समजा आधी सदाशिव पेठेत राहायचो, मग त्याच्यानंतर पर्वती पायथ्याशी राहायचो, मग तिथून कोथरूडला गेलो, कर्वेनगरला, मग राजस्थानला काही दिवस होतो. असं करत करत त्या फिरल्यामुळे घरांमध्ये इकडच्या मित्रांना तिकडच्या गोष्टी सांगणे, तिकडच्या मित्रांना इकडे, त्यामुळे गोष्ट सांगणं हे आत भिनत गेलं. आणि मी कसा होतो असं विचारायचं झालं तर मी अतिशय अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा, शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास नाही करणारा असा मुलगा होतो. की आणि असं नाही की म्हणजे मार्क वाईट पडायचे वगैरे, मार्क ठीक पडायचे, पण मी अभ्यासच फक्त शेवटच्या दिवशी करायचो. पण तोपर्यंत आणि असंही नाही की काहीतरी दंगा मस्ती करतोय, पण तो ह्याच्यामध्ये तारे जमीन पर मध्ये इनू दाखवलाय ना त्या हरवलेला मुलगा होतो जरासा, म्हणजे भिरभिर होतो, खिडकीतनं कायम बाहेर बघायचं. बरं, ज्या पद्धतीने तू म्हणालास की तू एकटा सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी राहिलास, त्यामुळे तुझं पटकन लोकांबरोबर जेल होणं ते एक तुझ्यामध्ये खूप चांगली गोष्ट असणार की ओळखीची गरज नाहीये तुला. हां, म्हणजे लहानपणी त्यांनी काही वर्ष 4थी-5वी पर्यंत जाईपर्यंत त्रास व्हायचा. पण मग ते एकदा तुमचा जगण्याचा भाग झाला की नव्याने मित्र करायला लागणार आहेत, की मग सोपं पडतं. आधी तसं नव्हतं. पहिले जेव्हा पहिल्यांदा वाडा सोडून बाहेर पडलो आणि असं तसं ते आपल्याला लहानपणी खूप अवघड जातं. तर लहानपणी अवघड गेलं. 6वी-7वी मध्ये असं लक्षात आलं की नाही आता हे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि आपल्याला नवीन नवीन मित्र शोधत राहायचे आहेत. आणि त्याच्यामुळे माझा लोकांना 2-3 घट्ट मित्र असतात आणि एक मोठा ग्रुप असतो युज्युअली. तर मला 2-3 घट्ट मित्र आहेत, पण मोठा ग्रुप नाही, भला मोठा ग्रुप आहे. म्हणजे सर्वत्र मित्र आहेत असं आहे. पॉला, तुझ्याबद्दल जाणून गेला, तुझं बालपण कसं होतं? एकदम ऑपोजिट. ॲक्च्युली माझं बालपण एकच घर अजून आहे. माझी आई राहते कॅनडामध्ये आणि पण मी खूप रूटेड नाही आहे कारण माझी आई वडील दोन्ही कॅनडाचं इमिग्रंट्स आहेत फ्रॉम UK. तर माझी एकदम जवळचं फॅमिली नाही आहेत कॅनडा. फक्त माझी आई बाबा आणि बहीण ताई. तर मी लहानपणाचे खूप स्पेस कॅडेट आहे. ते सेम आहे आमचं. डे ड्रीमिंग आणि आम्ही दोघी यंगर सिबलिंग्स आहोत. तर आमचं लहानपण थोडं सिमिलर आहेत आणि दोन्ही वर्किंग क्लास फॅमिलीज. तर दोन्ही आई वडील काम करतात आणि ओल्डर सिबलिंग्स मेहनत घेत आहेत आणि आम्ही फालतूपणा करतोय. बरं, तू किती हट्टी होतीस लहानपणी? काही हत्ती सॉरी जिद्दी? हट्टी एक्स्ट्रा बर्न. हो, मी होतीस का? हो हट्टाने सांगते हो म्हणून. हो, आय गेस मी खूप इंडिपेंडेंट आहे. स्टबर्न नॉट नेसेसरी. मी ओपन माइंडेड आणि मी एकदम आवडले शिकणारे नवीन गोष्ट आणि हट्टी म्हणजे जस्ट मी एक सिंगल माइंडेड
फोकस्ड आणि सिंगल माइंडेड. हा म्हणजे हट्टी म्हणजे तशी हट्टी नाही. मी जे काही किस्से ऐकले तिच्या आई वडिलांकडनं, ते हट्टी म्हणजे मला हे हवं म्हणजे हवंच असं तर नाही. मला हवं तर मी मिळवणार वाली हट्ट आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही द्यायची गरज नाही, माझं मी बघीन. मला हे हवंय. तिला जपानला जायचं होतं. यू शुड टेल व्हॉट द जपान स्टोरी. when I was 16, मी आणि माझी मित्र आम्ही एक पॅक्ट फॉर्म केली की इन 2 वर्षापासून आम्ही जपानला जायचंय आणि गिटार वाजवायचंय आणि बस्किंग फिरणार आहे येस. हा देश. पण 2 वर्षानंतर दोन्ही मित्र प्लॅन ड्रॉप केली आणि मी एकटी जायचं. बरं. 2 वर्ष मी पैसे सेव्ह करे आणि मी एकटी गिटार एक 6 आठवडे मी जपान फिरणार. तिने 16 ते 18 स्वतः पैसे हट्टापायी स्वतः पैसे साठवले. ती लाईफगार्ड म्हणून तिने काम केलं. ओके. ते 2 वर्षात जेवढे पैसे साठले ते घेऊन ती एकटी जपानला गेली आणि गिटार वाजवत फिरली तिकडे 6 आठवड्यात. माझे 19 बर्थडे. 19वा वाढदिवस. 19 वाढदिवस जपानमध्ये एकटी. क्या बात आहे. तुझा 19वा वाढदिवस कुठे साजरा केलेलाच आठवतोय? इथे कोणत्या घरी? कर्वेनगरला चायनीज खाल्लं. त्या मोजक्या मित्रांबरोबर मी तेव्हा सीए करत होतो आणि माझ्या सीएचे आम्ही रात्रभर अभ्यास करत होतो. अभ्यासामध्ये सगळ्यांनी कॉन्ट्री काढून चायनीज आणून खाल्लं. हे आपलं आयुष्य. कुठं जातोय जपानला विपानला. बरं, तुझी पहिली कमाई, जसं तिने 16व्या वर्षापासून ते सगळं स्टार्ट केलं, तुझी सगळी जर्नी वगैरे. सो तुझी पहिली कमाई किती होती आणि कुठून ती कमवलेली, कशी कमवलेलीस? नाही समज. हाऊ मच फर्स्ट अर्निंग फ्रॉम वेअर अँड हाऊ? आय थिंक मी 12 वर्षात मी बेबी सिटिंग स्टार्ट करून. जस्ट माझे जवळचा नेबर्स मी ला जाणार आहे आणि 2 तास 3 तास मी बेबी सिट करून पैसे घ्यायचे. त्यांच्याकडे ते खूप आहे ऍक्च्युली. ऍक्च्युली मी सुद्धा बऱ्यापैकी आधी कमवलेत पैसे. तुझी सुरुवात कधी? 10वीच्या सुट्टीतच. 10वीच्या सुट्टीत काय केलं? माझ्या भावाची कंपनी आहे इझी ड्राय नावाची, माझ्या चुलत भावाची, आत्ते भावाची सॉरी. ते कपडे वाळत घालायच्या दांड्या बसवतात माहिती, ते वर खाली होतात. तर त्या बसवतात. तर ते सीडी बिडी धरायला जायचं, पैसे मिळायचे त्याचे. पहिलं रद्दी गोळा करायची वाड्यातली आणि ते टाकून द्यायचे, त्याचे पैसे कमवायचे. ते पण ती मजा वेगळी होती. ती पैसे कमवायची खरंच मजा वेगळी. ते कष्ट होतं. स्वतःची जर का 300-350 रुपये खिशात असतील महिन्याला तर काय मग किती वडा. म्हणजे आपण तेव्हाचे अंबानी. बरं, जसं तू म्हणालास की 350 वगैरे जे पण काय होते, तर पहिलं जसं तू म्हणाला 350 रुपये ती रद्दी गोळा करून ते मिळालेले? नाही, हे जे शिडी धरायला सीडी धरणारे तेव्हा किती मिळालेले? 350. ते 170 रुपये एका फिटिंगचे, म्हणजे ते इन्स्टॉलेशन असायचं. तर भाऊ तो 170 रुपये द्यायचा त्याचे. तर ते दोन एका दिवसात केले तर 350 रुपये मिळायचे. बरं, काय केलं त्या? काय नाही, खालनं वरती ड्रिल मशीन पास करावं. काय केलं? असिस्टंट टूल. काय केलं, मी गोविंदाचा सिनेमा बघितला असणार 100%. कारण मी माझे सगळे पैसे, मी आणि माझा एक मित्र नचिकेत चिडगोपकर म्हणून, आम्ही गोविंदाचे सिनेमे 2-2दा 3-3दा बघायचो. म्हणजे दुल्हा मिल गया, काय ते सॉरी दुल्हा मिल गया नाही, आपलं हिरो नंबर 1, त्याच्यानंतर बीबी नंबर 1 आणि छोटे मिया बडे मिया, आणि हे सगळे सिनेमे आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन बघायचो.